बोलणार आहोत आता युतीविषयी। शिवसेना भाजप युतीवर आज अधिकृत शिक्कामोर्तब होणार आहे। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज संध्याकाळी मातोश्रीवर येणार आहेत। त्यावेळी ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी सविस्तर चर्चाही करणार आहेत। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपांवर दोन्ही पक्षांचे प्रमुख अंतिमतः शिक्कामोर्तब करतील आणि त्यानंतर शिवसेना आणि भाजपची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे। या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेनेने त्यांच्या अटी आणि शर्ती सविस्तर सांगण्यात येणार आहेत। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत युती विरुद्ध आघाडी असाच थेट सामना होणार आहे असं कळतंय। मात्र मतदार राजा कुणाच्या परड्यात आपलं मत टाकतो हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल। आता मात्र आज दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी की युतीबाबतची निश्चितता आणि घोषणा आज होऊ शकते। आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। उदय, काय सांगाल? अगदी बरोबर आहे, कारण आज संध्याकाळी ही हाय व्होल्टेज मीटिंग जी आहे ती मातोश्रीवरती होणार आहे। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे थेट मातोश्रीवरती येणार आहेत आणि तिथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहेत। लोकसभा निवडणुकीतल्या जागा वाटपासंदर्भात तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात देखील आणि त्याचबरोबर महाराष्ट्रात जो भीषण दुष्काळ सुरू आहे त्या दुष्काळामध्ये सापडलेला आपला बळीराजा शेतकरी आहे त्याच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यासंदर्भात खूप प्रमुख चर्चा होणार आहे। कर्जमुक्तीबद्दल प्रामुख्याने चर्चा होणार आहे। या तीन प्रमुख ज्या अटी आणि शर्ती ठेवलेल्या शिवसेनेने त्या भाजपने मान्य केलेल्या आणि त्या सोडवण्यासाठी युद्धपातळीवरती चर्चा जी आहे ती आज मातोश्रीवरती प्रामुख्याने होणार आहे। खास करून लोकसभा निवडणुकीमध्ये 2014ला शिवसेनेने ज्या 22 जागा लढवल्या होत्या त्यामध्ये आता त्यांना एक अतिरिक्त जागा भाजपकडून मिळालेली आहे, ती म्हणजे पालघर लोकसभा आता शिवसेनेच्या वाटेला आले। तिथे शिवसेना उमेदवार देऊन 3 निवडणूक लढवणार आहे। तसंच विधानसभेच्या बाबतीत बोलायचं झालं तर विधानसभेच्या एकूण 288 महाराष्ट्रामध्ये जागा आहेत, त्यापैकी 144 आणि 124 असा 50-50 फॉर्म्युला जो आहे तो शिवसेना आणि भाजपमध्ये ठरलेला आहे। त्यापैकी शिवसेनेने हे स्पष्ट केलेलं आहे की शिवसेनेची युती ही फक्त भाजपसोबत आहे, भाजपच्या मित्र पक्षांशी नाही। त्यामुळे भाजपचे जे मित्र पक्ष आहेत त्यांना भाजपला जवळपास 18 ते 20 जागा ज्या आहेत त्या सोडाव्या लागणार। त्यामुळे मित्र पक्षांच्या उमेदवारांच्या विरोधात शिवसेना देखील उमेदवार देऊ शकते। त्यामुळे 144 प्लस या 20 अशा एकूण 164 जागांवरती शिवसेना आपले उमेदवार जे ते देऊ शकतात। एकूणच शिवसेनेने स्वतःच्या अटी आणि शर्तींवरती ही युती करण्याचं मान्य केलेलं आहे। त्यामध्ये महाराष्ट्रातल्या ज्या शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा जो प्रामुख्याने प्रश्न आहे त्याचबरोबर दुष्काळामधले जे भीषण दाहकता आहे ती मिटवण्यासाठी तात्काळ उपाययोजना आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आग्रही भूमिका ठेवलेली आहे। या संदर्भातच आज अधिकृत घोषणा संध्याकाळी मातोश्रीवरती होणार आहे। मातोश्रीवरती उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे। त्यावेळेला नेमकं काय काय घोषणा होतं आपल्याला पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद उदय, आता आपण ही माहिती दिल्याबद्दल। मात्र युती होणार यावर शिक्कामोर्तब झालेलं असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही। आता अधिकृत घोषणेची आपण सगळे संध्याकाळी वाट पाहूया। पुढची बातमी अर्थातच आघाडी संदर्भातली आणि प्रामुख्याने काँग्रेस संदर्भातली। काँग्रेस उमेदवारांची नावं निश्चित होण्याच्या अंतिम टप्प्यावर आहेत। दिल्लीत 25 फेब्रुवारीला स्क्रीनिंग कमिटी फायनल लिस्ट तयार करेल आणि त्याआधी महाराष्ट्रातली नावं निश्चित होणं गरजेचं आहे। मुंबईमध्ये 5 उमेदवारांची नावं ठरलेली आहेत। दक्षिण मुंबईतून मिलिंद देवरा, उत्तर पश्चिम मुंबईतून संजय निरुपम, उत्तर मध्य मुंबईतून प्रिया दत्त यांच्या नावाला पसंती मिळते। दक्षिण मध्य मुंबईतून एकनाथ गायकवाड आणि भालचंद्र मुणगेकर इच्छुक आहेत, त्यामुळे त्यातून कुणाचं नाव समोर येतं हे बघायचं आणि उत्तर मुंबईमधून नवीन नाव समोर येण्याची शक्यता आहे। दरम्यान मुंबईतल्या उमेदवारांची संजय निरुपम आणि अशोक चव्हाण यांच्या 2 याद्या बनणार आहेत आणि त्या स्क्रीनिंग कमिटी समोर जातील असंही कळतंय।